पर्व भाग 3 पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगत असतात की युधिष्ठिर तो कुंतीपुत्र शौनकाने सांगितलेलं ते बौद्धिक ऐकल्यावर आपल्या भावांसह त्यांना वंदन करतो आणि म्हणतो, वेदज्ञ ब्राह्मण माझ्यासह वनात येण्याचा आग्रह करत आहेत. मलासुद्धा त्यांचं आमच्यासह असणं चांगलं वाटते, परंतु वास्तविक कारणांमुळे मी त्यांचं संगोपन करू शकणार नाही त्या वनात. तेव्हा मला सांगा, अशा विचित्र अवस्थेत मी काय करावं? वैशंपायन म्हणतात, शौनकांनी सांगितलेल्या मुद्द्यांचा गोषवारा लक्षात घेऊन योगाचं भान राखून तो महान ऋषी धौम्य युधिष्ठिराला सांगतात, फार प्राचीन काळी जेव्हा बहुतेक प्राणी तहान आणि भुकेने व्याकुळ असायचे ते पाहून सवितृ म्हणजे सूर्य त्या जीवांवर दयाबुद्धीने एक कृपा करायचं ठरवतो. तो प्रथम उत्तरेकडे आपले किरण सोडून त्याद्वारा तिथलं पाणी दक्षिणेकडे आणून टाकू लागतो. वनस्पतींचा देव चंद्र त्या सूर्याच्या उष्णतेचं पाण्याच्या बाष्पात रूपांतर करून ढग तयार करतो. ते ढग वरुणाच्या कृपेमुळे पुन्हा पाण्यात बदलतात आणि आकाशातून पाणी पृथ्वीवर येतं. त्यातून पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे वनस्पती वाढायला लागल्या. अशा रीतीने सूर्याचंच एक परीने पाण्यात रूपांतर होत होतं आणि जीवन त्या 6 रुचीने म्हणजे गोड, कडू, आंबट, तुरट, तिखट आणि खारट असं संपन्न होत होतं. त्यातून सगळ्या प्राण्यांचं खाद्य तयार होतं. यासाठी आणि या सगळ्यांच्या पाठी सूर्यच असतो. जे काही घडतं आहे ते सूर्याच्या ऊर्जेतूनच येत असतं. त्याला चंद्राची साथ असते, म्हणून सूर्याला सगळ्या जीवांचा पिता असं मानलं जातं. तू सुद्धा त्याच्याच आश्रयास आहेत. सूर्य हे सगळं करतो, त्याच्या बदल्यात काहीही अपेक्षा करत नाही. सूर्याचा हा गुणविशेष लक्षात घेऊन सर्व प्रमुख राजघराणी त्यांचं नातं सूर्याशी जोडतात. परंतु चंद्रामुळे सूर्य आपलं काम करू शकतो, म्हणून चंद्रसुद्धा जीवांना जगण्यासाठी मोठी मदत करत असतो. हे पाहता काही दुसऱ्या दर्जाच्या राजघराण्यांनी त्यांचं नातं चंद्राशी जोडलं, म्हणून काही घराणी सूर्यवंशी समजतात तर काही चंद्रवंशी असतात. त्यामुळे चंद्र सूर्यासारखे ते निरपेक्षपणे आपलं काम करीत होते. त्यातूनच अशी परंपरा सुरू झाली. त्याप्रमाणे कुलीन राजे वैराग्यसंपन्न जीवन जगायला लागले. त्यात उदाहरणार्थ कार्तवीर्य, वैन्य, नहुष अशी ख्यातनामक क्षत्रिय घराणी आहेत. त्यांचं सत्वशील आणि व्रतस्थ जीवन सगळ्यांच्या पुढे आदर्शच झालं. त्यांनी सूर्याचा आदर्श ठेवला, म्हणून ते सूर्यवंशी समजले गेले. ज्यांनी चंद्राचा आदर्श ठेवला त्यांना चंद्रवंशी म्हणतात. म्हणून खरे राजे आधी सांगितल्याप्रमाणे सत्वशील आणि व्रतस्थ जीवन जगण्यास बांधलेले असतात. ही झाली कृतयुगातली रचना. एवढं ऐकल्यानंतर राजा जनमेजय वैशंपायनांना विचारतो, मला सांगा, ब्राह्मणांच्यासाठी युधिष्ठिर सूर्याची प्रार्थना कशी करतो? ते ऐकल्यानंतर वैशंपायन सांगतात, नीट लक्ष देऊन ऐक. स्वतःला शुद्ध करून म्हणजेच शौच, मुखमार्जनादी विधी करून, त्यानंतर सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करून ठरलेल्या समय जो विधी तो करतो त्याबद्दलची माहिती मी तुला नंतर सांगेन. परंतु त्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे सूर्याची 108 नावं तो जपतो. जी नावं महर्षी धौम्यने पवित्र अशा पृथाला सांगितली होती. धौम्य ऋषींनी सूर्याची जी नावं सांगितली ती अशी आहेत: सूर्य, भग, त्वस्त्री, पूष, अर्क, सवितृ, इवी, गभस्तिमत, अज, काळ, मृत्यू, धात्री, प्रभाकर, पृथ्वी, आप, तेज, ख, विवस्वात, दीपतंशु, वायू, आत्मनाम, सोम, बृहस्पती, शुक्र, बुध, अंगारक म्हणजेच मंगळ, इंद्र, सुची, सौर, शनैचर, ब्रह्म, विष्णू, भद्र, स्कंद, वैश्रावण, यम, विद्युताग्नी, जठराग्नी, ऐंघ्न, तेजसामपती, धर्मध्वज, वेदकर्त्री, वेदांग, वेदवहन, कृत, त्रेता, द्वापार, कली, अशुद्धक, कला, कष्ठ, मुहूर्त, क्षप, याम, क्षण, संवत्सरकार, अस्वत्थ, कालचक्र, विभावसु, पुरुष, शाश्वत,
योगिन, व्यक्ताव्यक्त, सनातन, कालाध्यक्ष, प्रजाध्यक्ष, विश्वकर्मा, तमौंद, वरुण, सागर, अंश, जीमूत, जीवन, अरिहन, भूतश्रव, भूतपती, शस्त्री, संवर्तक, वन्नी, सर्वद, अल्लोलूप, अनंत, कपिल, भानु, कमद, सर्वतोमुख, जय, विशाल, वरद, मनस, सुपर्ण, भूतदी, शीघ्रग, प्रंधारण, धन्वंतरी, धूमकेतु, आदिदेव, अदितीसुत, द्वादशात्मन, अरविंदाक्ष, पितृ, मातृ, पितामह, स्वर्गद्वार, प्रजाद्वार, मोक्षद्वार, तृपिस्तप, देहकर्ती, प्रसंतात्म, विश्वात्मन, विश्वतोमुख, चराचरात्म, सुखस, मतमन, मैत्रेय अशी 108पेक्षा जास्त नावं त्या सूर्याची ब्रह्मदेवांनी ऋषींना सांगितलेली आहेत, ज्याच्या तेजामुळे ही सृष्टी काम करते. त्यांच्या नित्यस्मरणाने माणसाला समृद्धी प्राप्त होते. ती नावं घेऊन प्रार्थना करणाऱ्याने प्रत्येक वेळी नाम घेतल्यावर मी तुला भास्कराला वंदन करतो, ज्याचे देव, पितर, यक्ष, असुर, निशाचर आणि सिद्धसुद्धा नित्यस्मरण करतात, असं बोलायचं असतं. एकाग्र चित्ताने तो सूर्योदयाच्या वेळी हा स्मरण करण्याचा विधी करतो. त्याला समृद्धी, सुस्वरूप भार्या आणि सगळी सुखं मिळतात. त्याला मनःशांती प्राप्त होते. त्याला त्याच्या सगळ्या नित्य गरजा पूर्ण झाल्यामुळे चिरसुख प्राप्त होतं. पुढे वैशंपायन सांगतात, असे धौम्य ऋषींकडनं ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्याप्रमाणे प्रार्थना करण्यासाठी स्वतःला शुद्ध करून सूर्याची ती प्रार्थना करण्यासाठी सिद्ध होतो. त्याची ब्राह्मणांना आधार देण्याची इच्छा तीव्र असते, म्हणूनच तो ते करू लागतो. गंगेच्या पाण्यात उभं राहून तो काही मंदार वृक्षांची फुलं सूर्याच्या दिशेने फेकतो आणि अर्ध्य देऊन प्राणायाम करत दिनकराची पूजा करतो. त्यामध्ये तो त्याच्या सर्व वासनांचा त्याग करून सूर्याच्या स्तुतीची कवनं गाऊ लागतो. ती युधिष्ठिराने केलेली स्तुती अशा शब्दात होती, अहो सूर्य, तुम्ही विश्वाचे नेत्र आहात, तुम्ही जीवन आहात, तुम्ही सगळ्या सृष्टीचं उगमस्थान आहात, तुम्ही सगळ्या सत्कृत्यांचे कारण आहात, तुम्ही सांख्य तत्वाचे कारक आहात, तुम्ही आत्माचे मूळ आहात, तुम्ही योग करणाऱ्यांचं स्फूर्तिस्थान आहात, तुम्ही ज्ञानाचं असं द्वार आहात, ज्याचे दरवाजे सदैव सतत आणि सताड उघडे असतात, तुम्ही मोक्षमार्गांचे आशास्थान आहात, तुम्ही हे जग जगवत आहात, तुम्ही तुमच्या निस्वार्थ प्रेरणेने जगाला जगण्यासाठी मदत करता आहात. सगळे वैदिक ब्राह्मण तुमची स्तुती करतात. वेदांत तुमची स्तुती केलेली आहे. तुम्ही ईश आहात, सिद्ध, चरण, गंधर्व, यक्ष, गुह्यक, नाग सगळे 33 प्रकारचे देव तुमची प्रार्थना करतात. त्यांचे तुम्ही कल्याणच करतात. उपेंद्र, उपेंद्र म्हणजे विष्णू, आणि महेंद्र म्हणजे महादेव आणि सगळे वैमानिक तुमच्या कृपेमुळे यशस्वी झालेले आहेत. महाश्रेष्ठ विद्याधर तुमच्या कृपेनेच त्यांच्या उच्च पदाला पोचलेले आहेत. गुह्यक, गुह्यक म्हणजे देव आणि पितर यांच्यामधली अवस्था. तर गुह्यक आणि 7 प्रकारचे पितर, दैवी आणि मानवी तुमच्या कृपेनेच उच्चपदी राहत असतात. वसु, मरुत, रुद्र, साध्य, मरीचिपी, वालखिल्य आणि सगळे सिद्ध तुझ्या कृपेनेच या उच्चस्थानी बसलेले आहेत. ह्या 7 विश्वात तुमच्यासारखे तेजस्वी काहीही नाही. जो प्रकाश आणि उष्णता ह्या जगात आहे ती तुझीच आहे. सर्व पंचमहाभूत, सर्व बुद्धी, सर्व ज्ञान, सर्व वैराग्य तुझ्यातूनच उत्पन्न होतं. वैराग्याने प्राप्त होणाऱ्या अणिमा आणि गरिमा या सिद्धी, असुरांचा पराभव करणारा सारंग म्हणजे विष्णूचं चक्र, ज्या चक्राने ते करतो ते चक्र विश्वामित्रांनीच तयार केलेलं होतं. ते तुझ्याच प्रेरणेने झालेलं होतं. तुझ्यामुळे उन्हाळा येतो, त्यानंतर पावसाळा येतो, त्यामुळे वनस्पती उगवतात आणि त्यातूनच प्राणी त्यांची उपजीविका करतात. हे सर्व तुझ्या कृपेनेच तर होत असतं. प्राणीमात्रांच्या शरीरातील पंचप्राण जे अशा नावाने ओळखले जातात, प्राण, अपान, समान, उदान, व्यान तुझ्यामुळे काम करत असतात.
हे 5 प्राण जीव म्हणून ओळखले जातात. म्हणून जोवर ते कार्यरत असतात तोवर तो प्राणी जिवंत असतो. एरवी मृतच समजला जातो. ते शरीराच्या व्यवहारात मदत करतात. ते आत्म्यापेक्षा वेगळे असतात. 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, प्रजापती आणि वशत्कर म्हणजे स्वर्गीय प्रजाती आहेत. यांनाच 33 कोटी, कोटी म्हणजे अनेक प्रकारचे देव असं म्हणतात. त्यासुद्धा तुझीच प्रार्थना करतात. जसे कपडे थंडीपासून संरक्षण देतात तसे तुझे किरण थंडीपासून हिवाळ्यात संरक्षण देतात. तुझे किरण पृथ्वीवरील 13 बेटांना जीवन देत असतात. तुझ्यामुळेच 3ही जग जिवंत असतात. तुझ्या उगवण्याने जगात चैतन्य येतं. तू नाही उगवलास तर जग अंधकारमयच होईल. सगळी कामं बंद पडतील. पुण्य कमावणं, हित करणं आणि समृद्धी मिळवणं हे सगळं करण्यासाठी तुझा प्रकाश आवश्यक असतो. तू माणसांना समृद्धी देतोस, पण त्यातून तू काहीही मागत नाहीस. तो अज्ञानी मसतो. त्याच्या समृद्धीचा तोच कारक आहे. म्हणूनच तर त्याला अज्ञानी समजतात. तुझ्या कृपेमुळे 3ही द्विज, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आपापली कामं, कर्तव्य म्हणजे धर्मयज्ञ पार पाडत असतात. त्यात अधन, पशुबंधन, इष्टमंत्र, यजन, तपक्रिया अशा विधी येतात. वेदात सांगितलेलंच आहे की ब्राह्मणांचा दिवस तुझ्या उगवण्याने सुरू होतो आणि तुझ्या मावळण्याने संपत असतो. तुम्ही मनुचे आणि त्यांच्या मुलाचे मालक आहात. तुम्ही मन्वंतराचे कारकच आहात. जेव्हा हे विश्व संपणार असतं तेव्हा अग्नी, ज्याला समवर्तक म्हणतात, तो तुझ्यातूनच उत्पन्न होतो. तो अग्नी सगळं जग जाळून टाकून उरतो. विविध रंगाची ढग ऐरावताच्या सान्निध्यात प्रचंड मेघगर्जना करत महापूर आणतात. तू 12 पट मोठा होतोस आणि सगळा समुद्र तुझ्या किरणांनी आटवून टाकतोस. तेव्हा तुलाच इंद्र असं म्हणतात. तूच विष्णू, तूच ब्रह्मा, तूच प्रजापती आहेस. तूच अग्नी आणि तूच मन आहेस. तूच अंतिम सत्य आहेस. तूच हंस आहेस. तूच सवितृ आहेस. तूच भानू आहेस. तूच अंशुमन आहेस आणि तूच वृषकपी, तूच विवस्वान, मिहीर, पशु, मित्र, धान तूच आहेस. तूच 1000 किरण फेकणारा आदित्यही आहेस. तूच तपन आहेस. तूच मार्तंड आहेस. तूच अर्क, अर्ण, सूर्य, शरण्य म्हणजे दिवस उत्पन्न करणाराही आहेस आणि म्हणूनच तू दिवाकर आहेस. तूच सुप्त सप्ती आहेस. विरोचन, धूमकेशीन आहेस. तुला तेज म्हणतात आणि अंधाराचा नाशकही म्हणतात. तुझ्या घोड्यांचा रंग पिवळा आहे. जे तुझी पूजा चंद्रमासातील 3, 6 आणि 7 या दिवशी करतात त्यांना लक्ष्मी प्राप्त होते. जे तुझी अनन्यसाधारण आराधना करतात त्यांना संकट, दुःख आणि अडचणींपासून मुक्तता मिळते. जे तुला सगळ्यात पाहतात त्यांना दीर्घायुष्य, पुण्य आणि निरोगी जीवन प्राप्त होतं. तू माझ्यावर कृपा कर आणि मला नेहमी भरपूर अन्न मिळेल असं काहीतरी कर, म्हणजे मी ब्राह्मणांचं आणि इतर पाहुण्यांचं आदरातिथ्य करू शकेन. तुझ्या सगळ्या शिष्यांचा सुद्धा आदर करतो. त्यात मथर, अरुण आणि दंड आहेत. त्यात अशनी, क्षुव आणि इतरसुद्धा आहेत. मी सगळ्या दैवी मातांचा आदर करतो. त्यात क्षुवा आणि मैत्री आहेत. त्यांनी मला मदत करावी अशीच माझी अपेक्षा आहे. पुढे वैशंपायन सांगतायत, अशा रीतीने युधिष्ठिर सूर्याची पूजा करतो. त्या पूजेने संतुष्ट झालेला सूर्य त्याला प्रसन्न होतो. त्याला दर्शन देऊन तो विवस्वान म्हणतो, तुला जे काही पाहिजे आहे ते सगळं तुला मिळेल. मी तुझ्यासाठी सगळ्या व्यवस्था करीन, ज्यामुळे तू तुझ्या अतिथी ब्राह्मणांचं आणि इतर अभ्यागतांचं स्वागत करू शकशील. त्यानंतर तो विवस्वान त्याला एक तांब्याचं पात्र देतो आणि वरही देतो की जोवर तुझी पत्नी पांचाली हे पात्र हातात धरून उभी असेल तोवर त्या पात्रातून तुला पाहिजे ते अन्न मिळेल. त्यात शिजलेलं मांस, कंदमुळं, फळं असं सगळं असेल. त्यानंतर तो विवस्वान त्याला आशीर्वाद देतो की आजपासून 14व्या वर्षी तुला तुझं राज्य परत मिळेल. वैशंपायन पुढे सांगतात, एवढं बोलून तो देव अंतर्धान पावतो. अशा रीतीने खऱ्या मनाने तो सूर्याची प्रार्थना करत असल्यामुळे त्याला तो वर जो कोणालाही सहजपणे मिळणं शक्य नाही आहे असा तो मिळतो आणि ते पात्रही मिळतं. असं समजतात की जे कोणी सच्च्या मनाने ही पूजा करतात दररोज संध्याकाळी
त्यांचे सगळे प्रश्न सूर्यदेव मिटवतो. ब्रह्माने खुद्द ती पूजा एकदा इंद्राला सांगितली होती आणि त्यांच्याकडून ती नारदांना घडली. नारदांनी ती धौम्यांना सांगितली आणि आता धौम्यांच्याकडून युधिष्ठिराला समजली. या मंत्रामुळे तो सिद्ध झाला तर कोणत्याही युद्धात त्याला यश हे हमखासच मिळेल. त्या मंत्रामुळे अफाट संपत्ती प्राप्त होते. ह्या मंत्राचं नित्य पठण करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो आणि स्वर्गात जातो असं समजतात. वैशंपायन पुढे सांगतायत, अशा रीतीने सूर्याकडून वर मिळालेला तो कुंतीपुत्र गंगेच्या पाण्यातून बाहेर येतो. धौम्य ऋषींचे पाय धरतो. त्यानंतर तो त्यांच्या सगळ्या भावांना मिठी मारतो. त्यानंतर तो द्रौपदीबरोबर त्यांच्या स्वयंपाकघरात जातो. तिथे द्रौपदी ते भांडं तिच्या हातात धरते आणि त्यांचा स्वयंपाक सुरू होतो. त्या भांड्यातून थोडं थोडं परंतु स्वच्छ, सुंदर, चविष्ट, 4 रुचींनी युक्त गोड, आंबट, तुरट, तिखट असे खाद्यपदार्थ त्या भांड्यातून बाहेर यायला लागतात. ते तसे न थांबता सतत येत राहतात. सगळ्यांनी खाऊनसुद्धा ते उरलं होतं. त्या पात्राच्या मदतीने तो पंडुपुत्र त्याच्याकडे असलेल्या ब्राह्मणांना पोटभर जेवू घालतो. यजमानाने सगळं जेवल्यानंतर जेवायचं असतं. जे उरलं असेल ते त्यांनी खायचं असतं. त्या अन्नालाच विघास असं म्हणतात. सगळे पुरुष जेवल्यानंतर शेवटी प्रिशताची मुलगी कृष्णा जेवायला बसते. ती जेवल्यानंतर ते अन्न संपतं. अशा रीतीने त्या मिळालेल्या वरामुळे प्रसन्न झालेले ते पांडव त्यांच्याकडे आलेल्या ब्राह्मणांच्या बरोबर वार्तालाप सुरू करतात. त्यांच्या पुरोहितांच्या आज्ञेत राहणारे ते पांडव शास्त्रात दिलेल्या विधी करूनच मंत्र विधियुक्त असे यज्ञ करायला लागतात. ते पंडूंचे पुत्र त्यांच्या राजपुरोहित धौम्य ऋषींबरोबर आणि इतर ज्ञानी ब्राह्मणांसह त्यानंतर जंगलात प्रवेश करतात. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 3रा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 4. पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की इथे हस्तिनापुरात पांडव वनवासी गेल्यानंतर धृतराष्ट्र, अंबिकेचा पुत्र, ज्याचे नेत्र होते त्याचे ज्ञान अतिदुःखी झाला. आपल्या सिंहासनावर बसलेला तो राजा आपल्या धाकट्या भावाला म्हणजे विदुराला, जो दूरज्ञानी होता, जो त्याचा प्रधानसुद्धा होता, त्याला म्हणतो, तू जे सांगत होतास ते अचूक होतं, अगदी भार्गवासारखं. तुझ्या नैतिकतेच्या सगळ्या बारकाव्यांचं ज्ञान उत्तमच असतं. तू सगळ्या तुझ्या पुतण्यांना नेहमी सारख्याच दृष्टीने पाहत असतो हे मी जाणतो. आता मी काय करणं या परिस्थितीत कौरवांसह ते मला सांग. जे व्हायचं ते झालं. आता त्यात फरक करणं असंभवच आहे. परंतु त्यावर तोडगा म्हणून मी कोणतं पाऊल टाकावं ते आता मला तू सांग. आपल्या ह्या कृत्यामुळे आपली प्रजा भलतीच नाराज झालेली आहे असं दूत सांगत आहेत आणि ते राजासाठी चांगलंच नाही आहे. प्रजेची मर्जी पुन्हा सांभाळण्यासाठी, मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? कारण जर जनता बिघडली तर ती आम्हाला मुळासकट उपडून टाकू शकते. म्हणून मी तुला बोलवलेलं आहे. तुझा राजनीतीचा अभ्यास अतुलनीयच आहे. सर्व डावपेच तुला समजतात. ते ऐकल्यावर विदुर त्याला सांगतो, राजाला 3 उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागतं. फायदा, आनंद आणि मोक्ष असे ते असतात. ह्या तिघांची मुळं सद्गुणातच असतात. तसे ज्ञानी असं सुद्धा सांगतात की चांगल्या राज्याची बैठक राजाच्या सद्गुणावर अवलंबून असते. म्हणून अरे राजा, तुझ्या मुलांच्यात आणि पंडूंच्या मुलांच्यात तू फरक केलास. सुवलाच्या कारस्थानी मुलाच्या नीच हालचालींमुळे ते झालेलं आहे. जेव्हा तुझ्या मुलांनी कपटी मनाने त्या निष्पाप पांडवांना द्यूतासाठी आमंत्रण दिलं आणि छल कपटाने त्यांना जिंकलं, त्यामुळे एका चांगल्या राजाला शोभणार नाही असं घडलं. जर तुझी मुलं त्यांच्या वाईट वागणुकीचा त्याग करून चांगल्या सवयी अंगीकारतील तर ते सज्जन समाजात पुन्हा सन्मानाने बसू शकतील. अजूनही वेळ गेलेली नाही आहे की तू त्या निष्पाप पांडवांना बोलावून त्यांचं त्यांना देऊन टाकावंस. माझ्या दृष्टीने हाच एकमेव उपाय आहे प्राप्त परिस्थिती सुधारण्याचा. राजाने त्याच्या राज्यात समाधानी राहणं हे सुद्धा एक सद्गुणाचं लक्षण समजलं जातं. गैरमार्गाने दुसऱ्याची संपत्ती काढून घेणं कोणत्याही नैतिकतेच्या नियमात बसत नाही. असं तू केलंस तर तुझी कीर्ती होईल आणि लोक तुला गतकर्माबद्दल क्षमाही करतील. त्याशिवाय पुढे जे कलह उत्पन्न होऊन कुरुवंशाचा नाश होणार तो देखील टाळता येईल. म्हणून माझ्या मते हे तुझं प्रथम कर्तव्य असेल की तू त्यांना त्यांची मालमत्ता बिशर्त
म्हणजे बिनाशर्त परत करशील. त्याचप्रमाणे त्या तुझ्या मेहुण्याची शकुनीची त्याच्या गांधार देशाला बोळवण करशील. असं केलं तरच तुझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल आणि तुला मनःशांतीही मिळेल. असं तू वेळीच केलंस तर उद्याचं मोठं संकट टळेल. कारण ते दोघेही पांडव आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जुळे भाऊ नकुल आणि सहदेव एकत्र असल्यामुळे कौरवांचा नाश केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या सव्वसाची अर्जुनाला आणि भीमाला काय अशक्य आहे? त्याच्याकडे गांडीव धनुष्य आहे, न संपणारे 2 भाते आहेत. अशाबरोबर सगळं सैन्यसुद्धा लढू शकणार नाही. मग तुझे कौरव किती काळ टिकाव धरतील? तुला वाईट वाटेल, पण तुला आठवत असेल मी तुला सांगितलंही होतं की हा मुलगा तो जन्मल्याबरोबर कोल्ह्यासारखा ओरडायला लागला होता. त्याचा त्याग कर, पण तू पुत्रमोहाने ते केलं नाही आहेस. आता त्याचे परिणाम भोगण्याची वेळ समीप आलेली आहे. तुला धृतराष्ट्रा प्रज्ञाचक्षू असं समजतात, पण त्यावेळी तुझ्या पुत्रप्रेमाने आणि पुत्राच्या मोहाने तुझ्या प्रज्ञेवर मात केलेली आहे. माणसाला मोह झाला की त्यापुढे त्याची प्रज्ञासुद्धा कशी हरते त्याचं तुझं वागणं एक उदाहरण आहे. शुक्राचार्यांसुद्धा प्रज्ञाचक्षू म्हणून संबोधतात, म्हणजेच बोलतात. त्यांनी मोहात न जाता असुरांची सेवा उत्तमरित्या केली, तसं तुझ्याबाबत झालेलं नाही आहे. त्यांनी शुद्ध बुद्धीने शुक्रनीती सांगितली आहे आणि तू मात्र तुझ्या मोहात अडकल्यामुळे मती भिन्न झालेला आहेस. मी तुला, अरे राजा, तुझ्या हिताचं जे मला दिसत आहे ते सांगतो आहे. मी जसं सुचवत आहे तसं तू केलंस आणि तुझा पुत्र आणि पंडूंचे पुत्र सलोख्याने आपापल्या राज्यात राज्य करीत राहिले तर सोन्याहून पिवळं होईल आणि सर्वत्र शांती आणि सुखच आढळेल. परंतु जर तू तुझ्या व्रात्य मुलांच्या आग्रहाला बळी पडत राहिलास तर तुझ्या सगळ्या मुलांचा आणि त्यांच्या मुलांचा पर्यायाने तुझ्या कुळाचा नाश निश्चितच आहे. जर तुझ्यासाठी तुझी मुलं आणि पांडव समसमान आहेत तर मग तू राजन्यायाने सर्वात मोठा युधिष्ठिर असल्यामुळे त्याला तुझा वारस म्हणून नेमावं. दुर्योधनाची त्याच्या प्रधानपदी नेमणूक करावी. असं झालं तरच सगळ्या पृथ्वीचे व्यापारी तुम्हाला खंडणी राजी खुशी देतील. कारण ते राज्य सुखासमाधानाचं आणि न्यायाचंच होईल. साक्षात कृतयुग अवतरेल. दुर्योधनाच्या हाताखाली त्याचे मित्र कर्ण, शकुनी, दुःशासन पांडवांच्या हाताखाली कामं करतील. त्याचप्रमाणे शहाण्यासारखा तो दुःशासन भर सभेत भीम आणि द्रौपदींची माफी मागेल. असं जर सगळं तू जमवू शकलास तर काहीच प्रश्न उरणार नाही. विदुराचं ते सांगणं ऐकल्यावर थोड्या नाराजीनेच त्याचा मोठा भाऊ बोलतो, अरे विदुरा, तू हे जे सांगतोयस ना ते पांडवांच्या हिताचं आहे, माझ्या मुलांच्या हिताचं नाही आहे. माझं मन हा तुझा सल्ला मानायला तयार नाही. हे असं कसं सगळं तू तुझ्या मनात निश्चित केलंस रे? तुझ्या या बोलण्याचा अर्थ तू अजूनही पांडवांच्याच बाजूचा आहेस. मी माझ्या मुलांना टाकून पंडूंच्या मुलाला जवळ करू हे कसं शक्य आहे रे मला? माझी मुलं माझ्या रक्ताची आहेत हे तू का विसरतोयस आणि कसा विसरतोयस? पांडवात आपलं रक्त आहे का? ते केवळ संस्कार आणि शंतनूच्या कुळाचे वारस आहेत, परंतु माझे पुत्र संस्कार आणि रक्त अशा दोनही प्रकारे वारस आहेत. म्हणून जेव्हा राज्याच्या वारसाचा प्रश्न येतो तेव्हा माझी मुलं जास्त योग्य वारसदार ठरतात. हे तुझ्या कसं लक्षात येत नाही? पांडवांना मी जवळ केलं तर मी माझ्या रक्ताचा अवमान केल्यासारखं नाही का होणार? अरे विदुरा, तू जे मला चांगला सल्ला म्हणून सांगतोयस त्यात मला छलकपट स्पष्टपणे दिसतंय. मी तुझं फार आदर करतो, पण ह्यावेळी तू मला खोटा सल्ला देत आहेस. हे तू चांगलं करत नाही आहेस. म्हणतात ना, कुलटेला कितीही चांगलं वागवलं तरी ती शेवटी आपल्या वळणावर जाणारच. तसं तुझं झालेलं आहे. वैशंपायन पुढे सांगतात, अरे जन्मेजया, असं बोलून धृतराष्ट्र तडकाफडकी उठतो आणि त्याच्या कक्षात निघून जातो. ते पाहून विदुर स्वगतच पुटपुटतो, हे घराणं बरबाद होणार असं दिसतंय. त्यानंतर तो पांडवांचा काका पांडवांच्याकडे जातो. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 4था भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 5. पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, वनात राहण्याच्या उद्देशाने ते महाबली पांडव त्यांच्या सोबत्यांसह गंगाकिनारी प्रवास करत कुरुक्षेत्री जाण्याचं ठरवतात. त्यानंतर सरस्वती, द्रुसद्वती आणि यमुना
ह्या नद्यांना अर्ध्य अर्पून त्यांनी त्यांचा प्रवास एका जंगलातून दुसऱ्या जंगलात असा चालू केला. त्यांचा प्रवास पश्चिमेच्या दिशेने होत होता. काही दिवसांच्या प्रवासानंतर ते कम्यक वनापर्यंत पोचतात, जिथे अनेक मुनी आपले आश्रम बांधून राहत असतात. तो प्रदेश सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरील एका सपाट भागात होता. त्या वनात भरपूर पक्षी आणि हरणांचे कळप वावरत होते. त्या प्रसन्न वाटणाऱ्या वनात वस्ती करण्याचं पांडव ठरवतात. त्या भागात आधीपासून राहणारे मुनिवर त्यांचं स्वागत करतात. विदुराला समजलं की त्याचे पुतणे कम्यक वनात स्थायिक झालेले आहेत. ते समजल्यावर तो त्यांचा काका त्याच्या द्रुतगती रथाने तिथे पांडवांना भेटण्यासाठी निघतो. तो युधिष्ठिराला द्रौपदीसह एका निवांत जागी बसलेलं पाहतो. त्याबरोबर त्याचे भाऊ आणि इतर ज्ञानी ब्राह्मण तिथे गप्पा मारत बसलेले होते. विदुराला त्याच्याकडे येताना पाहून युधिष्ठिर त्याच्या भावांना सांगतो, म्हणजे भीमाला सांगतो, अरे बंधो, जरा विदुरांच्या समीप जाऊन त्यांना विचार, काय संदेश आहे? कदाचित शकुनीला पुन्हा माझ्याशी दूध खेळण्याची इच्छा झाली आहे का, तेही बघ. नंतर इतर तिथे असलेल्या मंडळींच्याकडे पाहत तो राजा बोलतो, या छोट्या बुद्धीच्या शकुनीकडे द्यूत नावाचं अस्त्र आहे. ते तो आमच्यावर सतत फेकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला ह्यावेळी द्यूतात आमची शस्त्र पणाला लावायची आहेत असं वाटतंय. ते युधिष्ठिराचं भाषण ऐकल्यावर तो महाबली भीम युधिष्ठिराकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहत ओरडून बोलतो, आमची शस्त्र आणि पुत्र पणाला लावण्याचा अधिकार आम्ही कोणालाही देत नाही, हे तू लक्षात ठेव. जर गांडीव आणि ते भाते गेले तर मोठीच पंचाईत होईल. माझी गदा कोणालाही पणाला लावता येणार नाही. प्रत्येक गोष्ट किती सहन करायची याला काही मर्यादा असतात, त्या तू मोडू नकोस. आपण त्यांच्या जोरावर पुढची लढाई लढणार आहोत असं बोलून भीम एक प्रकारे युधिष्ठिराला शेवटची ताकीद देत असतो. वैशंपायन पुढे सांगतात, अरे जनमेजया, विदुरांचं आगमन झाल्याने ते पांडव उठून उभे राहतात, त्यांचं स्वागत करतात. त्या स्वागताने प्रसन्न झालेला तो अजामिदा घराण्याचा विदुर तिथे त्याला दिलेल्या आसनावर जाऊन बसतो. तो बसल्यावर थोड्या वेळानंतर पांडव कुतूहलाने प्रेरित झालेले त्याला विचारतात, काय कारण झालं येण्याचं? त्यानंतर तो राजकारण निपुण असा दूरदृष्टी राखून नेहमी विचार करणारा विदुर सांगायला लागतो. ते पांडव गेल्यानंतर जे जे काही घडत गेले त्याचा सगळा वृत्तांत प्रथम तो सांगतो आणि नंतर त्या अंबिकापुत्र म्हणजे धृतराष्ट्राच्या मनातील घाणसुद्धा सविस्तरपणे निवेदन करतो. पुढे विदुर सांगतो, अहो अजातशत्रू, मला तुमच्या काकांनी बोलवलं आणि माझा सल्ला मागितला, जसं तो नेहमी करत आलेला आहे. तो मला सांगतो, हे बघ, गोष्टी फारच बिघडलेल्या आहेत. आपले राजन पांडवांना ज्या प्रकारे वागवलं गेलं त्यावरून खूप नाराज झालेले आहेत. ते जर आणखीन चिडले तर आमच्या राजसत्तेचं काहीही खरं नाही. तर त्या कशा सुधारायच्या त्याबद्दल तो माझं मत काय म्हणून विचारत होता. त्यांनी मला प्रश्न केला की दोघाही चुलत भावांच्या हिताचं काय असेल तुझ्या मते ते मला सांग, असं तो मला म्हणल्यावर आणि ते ऐकल्यावर मी त्याला माझ्या दृष्टीने जे हितकारक आहे दोघांच्या भविष्यासाठी ते सांगण्यास सुरुवात केली. परंतु मी जे त्याला सुचवलं ते त्याला काही आवडलं नाही. त्याला पसंत पडेल असा कोणताही पर्याय मी देऊ शकलो नाही, कारण त्याला पसंत होणारे सगळे पर्याय केवळ कौरवांच्या भल्याचे होते आणि तुमच्या अहिताचेच होते. असा कोणताही पर्याय मी स्वीकारणं शक्य नव्हतं. मी त्याला काय काय सल्ले दिले ते आता सांगतो. अरे अजातशत्रू, त्यांनी माझा अपमान करून मला घालवलं. तो मला कुलटा म्हणाला. त्यानंतर त्यांनी मला आठवण करून दिली की मी एक दासीपुत्र आहे. तो म्हणाला, एका दासीपुत्राकडून आणखीन काय काय ऐकायला मिळणार आहे. हे पाहून मी समजलो की आता ह्या कुळाला कोणीही वाचवू शकणार नाही. 14 वर्षानंतर काय होणार त्याची मला कल्पना आली. त्याला माझा सल्ला आवडला नाही, कारण मी त्याला सांगितलं की तुला जो कुटुंबाचा ज्येष्ठ आहे त्याला नियमानुसार राजगादीवर बसवावं. भीम आणि अर्जुनाच्या हाताखाली इतर कौरव राहतील. त्यामुळे पृथ्वीवरील राजे तुम्हाला मोठ्या खंडण्या देऊन श्रीमंत करतील. अशा रीतीने तुम्ही सगळे सुखाने एकत्र राहू शकाल. परंतु हा सल्ला त्याला काही रुचला नाही. त्याचं म्हणणंच असं आहे की त्याचे कौरव कुरुवंशाचे रक्ताने वारस आहे, जे पांडवांना प्राप्त होत नाही. मी त्याला सांगितलं, पांडव संस्काराने कुरु घराण्याचे वारस आहेत. क्षत्रिय संस्काराची वारसदारीच प्रमाण मानतात. त्यावर तो अंधराजा माझ्यावर रागावून बोलला,
कौरव संस्कार आणि रक्त अशा दोनही प्रकारे वारस ठरतात. त्याला मी सांगितलं, कौरव रक्ताने जरूर वारस ठरतात, पण ते संस्काराने निश्चितच शंतनूचे वारस होत नाही, कारण त्यांचं वागणं त्या संस्कारात बसतच नाही. हे ऐकल्यावर तो राजा एकदम चिडला आणि उठून त्याच्या कक्षात निघून गेला. जाताना तो बोलला, अरे तुला हवं तिथे जा. पुढे तो धृतराष्ट्र उद्गारला की तो ह्यापुढे माझा सल्ला कधीही विचारणार नाही. एवढं सांगितल्यानंतर थोडा वेळ थांबून तो प्रधान पुढे सांगतो, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो, जर तुमची हरकत नसेल. विदुर पुढे सांगत राहतो, जर सावधपणे मी जे सांगतो त्याचा विचार करा. शहाणा माणूस अनेक चुकीच्या मतातून योग्य मताची निवड करतो, तसं तुला करायचं आहे. सामान्यपणे मत देणारा त्याच्या सोयीचा सल्ला घेतो, परंतु खरा हितचिंतक सल्लागार यजमानाच्याच हिताचा विचार करून त्याप्रमाणे मत देत असतो. राजाने सगळी मतं शांतपणे ऐकून घ्यायची असतात, असा नीतिशास्त्राचा आदेश आहे. अनेक मतं समजून घेतल्यानंतर आतून आपल्याला काय हिताचं आहे ते तो पाहतो आणि त्या मताची अंमलबजावणी करत असतो. काही मतं भावनांवर आधारित असतात, त्यात तर्कशुद्धता नसते. असे निर्णय काही काळासाठी योग्य असतात, परंतु ते चिरकाळासाठी अयोग्यच ठरतात. काही वेळा असे भावनिक निर्णय चांगले वाटतात, परंतु ते अंती घातकच असतात. धृतराष्ट्र अशा भावनिक मतांच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. तसे तुम्ही करू नये असं मला वाटतं. अशा निर्णयांमुळे कणाचा डोंगर होतो आणि छोटे प्रश्न मोठे होऊन अंती नाशाला कारणीभूत होत असतात. काही वेळा थोडं मागे हटण्याने भविष्यात फायदा होत असेल तर काय हरकत आहे अशा निर्णयाची, परंतु धृतराष्ट्राला तेही मंजूर नाही. त्याच्या मुलांना तुमची सत्तासुद्धा गिळंकृत करायची आहे असं मला दिसतंय. राजाचे सगळे निर्णय अशा रीतीने तारतम्य राखून घेतलेले असले पाहिजेत. धृतराष्ट्र त्याच्या पुत्रप्रेमाने अंध झालेला आहे, म्हणून मी त्याला सांगितलं की दोन्हीही राज्याचे एक राज्य करून त्याचा सम्राट युधिष्ठिर व्हावा. पांडव आणि कौरव त्यांचे प्रधान होऊन राज्यकारभार चालवतील, परंतु तो त्याला तयारच नाही आहे. 2 दिले 2 घेतले अशा प्रकारे जो कारभार करतो तो कधीही उत्कर्षाला पोचतो. असं विदुराचं बोलणं ऐकल्यावर युधिष्ठिर त्याच्या चुलत्याला बोलतो, आपलं मत सर्वांच्या भल्याचं असतं आणि आजही ते तसंच आहे, परंतु हितद्वेषाने पिडलेले कौरव आणि त्यांचे पिता तो निर्णय समजून घेण्यास तयार नाहीत हे मी समजलो आहे. मी मात्र तुमच्या विचारांशी पूर्णतया सहमत आहे, म्हणून आपण जो मार्ग आम्हाला सांगाल त्या मार्गाने आम्ही पांडव पुढचं कार्य करू. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 5वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 6वा, पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की विदुर पांडवांच्याकडे गेल्याचं समजल्यावर धृतराष्ट्र, जो खूप चाणाक्ष होता, त्याच्या विदुराशी झालेल्या बोलण्याचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याला माहीत होतं की विदुर युद्ध आणि मसलतीत कोणाहूनही श्रेष्ठ आहे, तेव्हा त्याला दुखावून आपण बरोबर केलं नाही असं तो समजतो. त्याचप्रमाणे पांडवांच्या भविष्यातील होणाऱ्या वृद्धीची सुद्धा त्याला कल्पना आली. ह्या सगळ्याचा परिणाम स्वरूप तो राजा आपल्या खोलीत जाण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या इतर राजांच्या समक्ष शुद्धी हरवून खाली पडला आणि थोड्या वेळाने तो उठतो आणि त्याच्या समोर उभ्या असलेल्या त्यांच्या सेवकाला, गवळी कुळातील संजयाला म्हणतोय, अरे संजया, माझा भाऊ साक्षात न्यायदेवता म्हणजे यम आहे ह्याचा मला क्षणिक विसर पडला होता आणि मी जे तोंडाला येईल ते त्याला अद्वा बोललो. त्याचा आता मला पश्चात्ताप होत आहे. त्याला तसं बोलून गेलो, पण आता माझ्या हृदयात धडधड होत आहे. असं बोलून तो सम्राट ढाय रडायला लागला. त्यानंतर तो राजा संजयाला आज्ञा करतो की त्याने जाऊन खात्री करून घ्यावी की विदुर आत्ता कुठे आहे. त्याने त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नाही ना. पुढे धृतराष्ट्र त्याला सांगतो, माझा भाऊ विलक्षण बुद्धिमत्तेचा नमुना आहे. तो कधीही चुकीचे निर्णय घेत नाही. असं असूनसुद्धा माझ्या मूर्खपणामुळे त्याचा कारण नसताना माझ्याकडून नको तितका अपमान झालेला आहे. मला त्याची माफी मागितली पाहिजे. त्याला कसंही करून माझ्याकडे घेऊन ये, नाहीतर मी माझ्या जीवाचं वाईट करीन. वैशंपायन सांगतायत, असे राजाचे उद्गार ऐकल्यानंतर तो प्रामाणिक सेवक संजय ती आज्ञा मान्य करून म्हणतो, हो साहेब,
आत्ताच जाऊन काय परिस्थिती आहे ते पाहून तुम्हाला सांगतो. त्याला माहीत होतं की पांडव सम्यक वनात गेलेले आहेत, म्हणून तो सुद्धा त्या दिशेने निघतो. लवकरच तो पांडव जिथे वस्ती करून राहत होते त्या जागी पोचतो. तो जेव्हा पोचतो तेव्हा तो तिथे पाहतो की पांडव हरणाच्या कातड्याचे अंगरखे घालून बसलेले आहेत. त्यांच्याजवळ विदूरसुद्धा बसलेले आहेत. त्यांच्याभोवती बरेच हजारोंनी विद्वान ब्राह्मणसुद्धा बसलेले होते. हे दृश्य असं होतं की जणू काही स्वर्गात देवसभा भरली आहे. तिथे गेल्यानंतर संजय धृतराष्ट्राचा सेवक युधिष्ठिराला वंदन करून उभा राहतो. त्याचं स्वागत भीम आणि इतर भाऊ मोठ्या सन्मानाने करतात. त्यानंतर प्रथेनुसार युधिष्ठिर त्याचं क्षेमकुशल विचारतो आणि त्याला बसण्यासाठी आसन देतो. त्यानंतर संजय त्याच्या येण्याचं कारण सांगतो. तो विदुराकडे पाहत म्हणतो, राजा धृतराष्ट्र, अंबिकापुत्र आपल्याला स्मरत आहे. कृपया आपण परत निघावं, नाही तर राजा धृतराष्ट्र त्यांचा जीव देतील असं त्यांनी मला आपल्याला सांगायला धाडलेलं आहे. पुढे सेवक तो बोलतो, अहो कुरुवंशाचे दीपक, या पांडवांच्या परवानगीने आपण त्वरित हस्तिनापुरी परत निघावं. वैशंपायन पुढे सांगताय, तो बुद्धिमान विदूर त्याच्या आप्तांच्या प्रेमाने आतुर असलेला युधिष्ठिराची परवानगी घेतो आणि संजय याबरोबर हस्तिनापुरी परत निघतो. हस्तिनापुरी आल्यावर तो धृतराष्ट्राला भेटतो. त्याला आलेला पाहून तो अंध राजा त्याला म्हणतो, माझं महत्भाग्य आहे की तू माझ्याकडे परत आलास. माझं बोलणं मनावर न घेता तू आलास त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. तू गेल्यानंतर मी माझ्याकडे पाहत होतो. माझी झोप उडून गेली होती, जसं काही माझं सर्वस्वच हरवलं गेलं आहे. असं बोलून तो अंध राजा त्याच्या भावाच्या माथ्याचं चुंबन घेतो आणि म्हणतो, माझ्या भावा मला माफ कर, मी भावनेच्या भरात बोलत होतो. तुला माहीत आहे माणूस चुका भावनेच्या भरातच करतो. शुद्ध बुद्धीने काम करणारा कधीच अशा चुका करत नाही. ते ऐकल्यावर त्याचा धाकटा भाऊ विदूर त्याला म्हणतो, मी माफ तुला करतो, कारण मी माझ्या मोठ्या भावावर दोषारोप करणारा नाही आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दल फार आदर आहे. तुझ्या आज्ञेने मी पुन्हा तुझ्याकडे आलेलो आहे. सर्वच दूरदृष्टी असलेले लोक साधारणपणे अनवधानाने अडचणीत पडलेल्यांबद्दल सहानुभूती दाखवतात. त्या प्रकारची सहानुभूती माझ्या मनात पांडवांच्याबद्दल आहे. अरे भरतकुळी, तुझी मुलं मला पांडवांच्या इतकीच प्रिय आहेत, परंतु आज ते अडचणीत आहेत म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो, एवढंच. वैशंपायन पुढे सांगतायत, ते दोघंही एकमेकांची माफी मागत एकमेकांच्या सहवासात खुश होतात. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 6वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 7वा, पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की दुर्योधनाला समजतं की निघून गेलेला त्याचा काका विदूर पुन्हा परत आला आहे. विदुराचं आणि त्याच्या बापाचं पुन्हा एकदा सख्य झालेलं आहे. तेव्हा त्याला फार दुःख होतो. तो त्याच्या दोस्तांना बोलावणं धाडतो आणि सांगतो त्याचा काका परत आलेला आहे, जो पांडवांचा मित्र आहे. पांडवांचा मित्र इथे दरबारात असणं आपल्याला हितकारक नाही, असं त्याचं कारस्थानी मन त्याला सांगत असतं. दुर्योधन त्यांना म्हणतो, विदूर कधीच आपलं हित पाहणार नाही. तो आपल्याला पांडवांचा अंकित ठेवण्याच्या योजना आखत राहील, पण त्याच्या बापाला तो त्याचा भाऊ प्रिय आहे, त्याला काय करावं असं ते विचार करीत असतात. पुढे तो त्याचे दोस्त कर्ण, शकुनी आणि बंधू दुःशासन यांना सांगतो, हा विदूर माझ्या बापाच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन त्याला पुन्हा पुन्हा पांडवांना परत बोलावून त्यांची संपत्ती त्यांना परत करण्यास यशस्वी होत नाही, तोपर्यंत आपण काहीही करून त्या हतबल पांडवांचा काटा जंगलातच काढून टाकणं श्रेयस्कर ठरेल. पुढे तो म्हणतो, आपल्याला त्यासाठी काही योजना आत्तापासून आखली पाहिजे, कारण 14 वर्ष थांबण्याची माझी तरी काही इच्छा नाही आहे. त्यानंतर दुर्योधन स्वगतच बोलतो, जर ते पांडव पुन्हा आले तर मी संन्यास घेईन किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून टाकेन. कुठल्याही स्थितीत मी त्या चुलत भावांना समृद्ध झालेलं पाहू शकणार नाही. ते ऐकून शकुनी म्हणतो, अरे माझ्या प्रभू, तू विनाकारण चिंता करतोयस. ते पांडव एक निश्चित स्वरूपाची अट मान्य करून वनवासात गेलेले आहेत. ते आता कधीही इतक्यात परत येणं शक्य नाही. तू उगीचच घाबरतोयस. तुला माहीत आहे ना की हे पांडव फारच इमानदार आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांना छक्के पंजे करण्याचं समजतच नाही. त्यामुळेच त्यांचं परत येणं केवळ अशक्य आहे. सरळ मार्गी लोकांना भिवू नये. फक्त आपल्यासारख्या लुच्चेगिरी करणाऱ्यांपासून धोका संभवतो. त्या दृष्टीने तू फारच नशीबवान आहेस. आणि समज
तुझी भीती खरी ठरली तर ते येतील. असं झालं तर आपण त्यांच्यावर नजर ठेवून जेव्हा त्यांचा काटा काढणं शक्य होईल तेव्हा काढून टाकू शकू. वनात मात्र ते तेवढं शक्य नाही, सोपंही नाही. इथे आपले हस्तक सगळीकडे आहेत, त्यामुळे त्यांचा नाश करणं हस्तिनापुरात जास्त सोपं होईल. त्यावर दुःशासन बोलतो, आपले काका प्रचंड हुशार आहेत. ते आपल्या बापाला पटवून तू जी भीती सांगतोयस ना ते होणं शक्य आहे. कारण मी बघितलं की आपले बाबा त्याच्या सल्ल्यानेच राज्यकारभार चालवत असतात. त्यानंतर कर्ण उठतो आणि बोलतो, अहो राजन दुर्योधन, आम्ही सगळे तुझ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आज आपल्यात एकवाक्यता आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे पाहिलं तर ते शब्दांचे पक्के 5 जण आणि त्यांची पत्नी परत येण्याची शक्यता अजिबात नाही. पण जर ते समजा विदुराच्या शिष्टाईने परत आलेच तर त्यांना पुन्हा द्यूतात अडकवून त्या खेळाची पुनरावृत्ती करता येईल. वैशंपायन पुढे सांगतात, अशा रीतीने त्या चांडाळ चौकटीत चर्चा होत असते. कर्णाची गोष्ट ऐकल्यावर दुर्योधनाचा चेहरा चिडलेला दिसतो. तो कर्णाकडे पाहण्याचं टाळत आपली नाराजी व्यक्त करतो. ते पाहून कर्णाचे सुंदर नेत्र विस्फारतात. त्याला समजत नाही की हे काय झालं. तेव्हा तो तक्रारीच्या सुरात बोलतो, ऐका तुम्ही राजपुत्रांनो, आपण सगळे इथे जमलो आहोत कारण आपण दुर्योधनाला आपला राजा मानतो. त्याच्या आज्ञाचं पालन करण्यास आपण बद्ध आहोत. परंतु आपण नेहमीच त्याच्या भल्याचं चटकन करू शकू असं समजणं व्यावहारिक कारणासाठी शक्य नसेल. कारण आपण एक गोष्ट चांगलीच लक्षात घेतली पाहिजे, आपले हात धृतराष्ट्राच्या निर्णयाने बांधलेले आहेत. अजून आपला दुर्योधन सम्राट समजला जात नाही आणि विदुर हा राज्याचा प्रधान आहे. म्हणून मला वाटतं आपण आपल्या शस्त्रांनी सज्ज असे आत्ताच पांडवांवर चाल करून गेलो तर ते जास्त सोपं होईल. पांडवास लढण्याच्या मनस्थितीत नसणार. ते अजून वनवासात जाण्याच्या धक्क्यातून पुरते बाहेरही आलेले नाही आहेत. हाच तर मौका आहे. त्यांच्या या अडचणीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. आपण त्यांना भारी जाऊ आणि मारून टाकू हेच मला योग्य वाटतं आहे. कर्णाचा तो प्रस्ताव ऐकून सगळेजण एकदम खुश झाल्यासारखे टाळ्या वाजवून त्या सुझावाचं स्वागत करतात. तो प्रस्ताव त्यांना इतका आवडला की पुढचा मागचा विचार न करता ते आपापल्या रथात चढले आणि पांडवांचा नाश करण्यासाठी निघाले. तिथे त्यांच्या दिव्य दृष्टीने ते कृष्णद्वैपायन ते पाहत होते. ते वेळ न दवडता धृतराष्ट्राच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या राजाला डोळे नसले तरी तो त्याच्या बुद्धीच्या दृष्टीने सगळं पाहत असतो. त्याच्यापुढे व्यासमुनी अवतरले आणि त्याला असं बोलले. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 7वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 8. पहिलं हिरण्यक पर्व पुढे चालू. व्यासमुनी त्या धृतराष्ट्राला सांगतात, अरे धृतराष्ट्रा, मी तुझ्याशी बोलतो आहे. कृष्णद्वैपायन आलेलो आहे मी आणि आत्ता मी जे काही सांगणार आहे ते तुम्हा सगळ्या कौरवांच्या हिताचं आहे. एक लक्षात घे की ज्या पद्धतीने तू तुझ्या मुलांच्या खुशीसाठी पंडूंच्या मुलांना विश्वासघात करून खोटा द्यूत खेळायला लावून देशोधडीला लावलेलं आहेस ते मला अजिबात रुचलेलं नाही आहे. युधिष्ठिर जरी क्षमाशील असला तरी त्याच्याने काही गोष्टी सावरता येणार नाहीत. कारण आधीच भीम आणि अर्जुन एकंदर परिस्थितीवर नाराज आहेत. त्यामुळे 13 वर्ष झाल्यावर तुझी मुलं त्यांना त्यांचे हक्काचं देणार नाहीत आणि परिणामस्वरूप त्यांच्या महाघातक शस्त्रांनी ते कौरवांवर हल्ला करून त्यांना ठार मारणार आहेत. हे प्रथम लक्षात घे आणि मला सांग, तुझा पापपूर्ण असा मोठा मुलगा त्या पंडूंच्या निष्पाप मुलांना मारण्याचा सतत प्रयत्न का करत आहे? त्या मूर्खाला तू सदैव पाठीशी घातलेला आहेस म्हणून परिस्थिती बिघडलेली आहे आणि दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत आहे. ते तुला समजत नाही आहे का? मला वाटतं की तू माझ्याप्रमाणे भीष्म, द्रोण, कृप, गौतम अशा सगळ्या इतका समजूतदार आहेस. तरी केवळ पुत्र प्रेमामुळे त्या मूर्ख दुर्योधनाचं सगळे लाड पुरवतोयस. आणखीन बिघाड होऊन तुझ्या जिवंतपणी तुला तुझी सगळी मुलं मारलेली जाऊ नये असं जर वाटत असेल तर वेळीच त्या दुर्योधनाला आणि त्याच्या दोस्तांना आवर घाल. कुठल्याही परिस्थितीत पांडवांचा नाश तुझे कौरव करू शकणार नाही आहेत. कारण ते दिव्य लोक आहेत, साधारण माणसं नाही आहेत. त्यासाठी त्या मूर्ख मुलाला सुधारण्यासाठी माझ्या मते पांडवांच्या बरोबर राहायला जाण्याचं ठरव. कदाचित त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने तो त्याचा व्रात्यपणा सोडून देईल. असं झालं
तर त्यात सर्वांचंच भलं होईल. परंतु तसं होण्याची शक्यता कमीच आहे, कारण प्राणी त्याचा अंगभूत स्वभाव मरेपर्यंत सोडत नाही. तुझे इतर वडीलधारे काय विचार करीत आहेत याबद्दल? वेळीच उपाय करा, नाही तर तुला पश्चात्ताप करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. सर्वच तू घालवून बशील. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 8वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 9. पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. ते ऐकून राजा धृतराष्ट्र व्यासमुनींना बोलतात, अहो पूज्य गुरुवर, मी खरोखर सांगतो, मला स्वतःला तो द्यूताचा खेळ पसंतच नव्हता. मला समजून घ्या ऋषीवर्य, तो निर्णय माझ्यावर लादला गेला होता माझ्या दैवाने. कोणीही इथे असलेल्या वडीलधाऱ्यांनी, भीष्म, विदुर किंवा द्रोण अशा कोणीही माझ्यावर त्यासाठी दबाव आणला नव्हता. मी मान्य करतो की तो माझा केवळ मूर्खपणा होता. आपण व्रतस्थ जीवनाचे आदर करणारे आहात. आपण जाणू शकता की मी माझ्या पितृक भावनेने प्रेरित होऊन तो चुकीचा निर्णय घेतला होता. मी माझ्या मूर्ख मुलाचा, दुर्योधनाचा त्याग करू शकत नाही, हाच माझा गुन्हा आहे. हे ऐकल्यावर कृष्णद्वैपायन त्याला बोलतात, अरे राजा, विचित्र वीर्याच्या सुपुत्रा, तू जे काही मला सांगितलंयस ना ते सगळं खरं आहे. मी जाणतो की एखाद्या माणसाला त्याचा पुत्र हे सर्वस्वी असतं. त्यासाठी कुठल्याही थराला तो जाऊ शकतो. प्राचीन काळातील एक उदाहरण मला आठवतं आहे. इंद्र सुरवीच्या अश्रूंनी प्रभावित झाला होता. ती कथा मी तुला सांगतो, ऐक. सुरवी नावाची एक दैवी गाय एकदा रडत रडत आलेली इंद्र पाहतो. इंद्राला त्या रडणाऱ्या गायीची दया येते आणि तो तिला विचारतो, अहो पवित्र सुरवी, तू का रडत आहेस? सगळं कुशलमंगल आहे ना स्वर्गात? थोडंसं जरी काही चुकीचं होत असेल तर त्याची माहिती तू मला दे. कोण चूक करत आहे, माणूस की कोणी सर्प आहे, ते मला सांग. त्यावर सुरवी त्याला सांगते की काहीही गैर झालेलं नाही आहे, परंतु माझ्या मुलासाठी मी कष्टी झाली आहे म्हणून मी रडते आहे. नंतर ती धेनू इंद्राला सांगते, ते शेतकरी माझ्या मुलाकडून जास्त काम करून घेत आहेत, त्यामुळे त्याला फार त्रास होत आहे. अति कष्टामुळे तो शेवटी बेशुद्ध झाला आणि खाली पडला, म्हणून मी दुःखी झाले आहे. जो ऋषभ जास्त मजबूत आहे तो जास्त भार घेतो आणि जो कमजोर आहे तो तसं घेऊ शकत नाही. त्याला ते काम करता येत नाही आणि ते मला पाहवत नाही, म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. ते ऐकून शक्र तिला म्हणतो, अगं धेनू, तुझी असंख्य मुलं शेतकऱ्यांच्याकडून अशा प्रकारे वापरली जातात, परंतु तू मात्र या एका मुलासाठी दुःखी होत आहे, असं का? त्यावर सुरवी म्हणाली, माझी असंख्य अपत्य आहेत आणि माझी माया त्या सगळ्यांसाठी सारखीच आहे, परंतु त्यातील जे कमजोर आणि निष्पाप आहेत त्यांच्याबद्दल मला जास्त काळजी वाटते. ते ऐकून इंद्र त्याच्या ढगांना पाऊस पाडण्याची आज्ञा करतो आणि खूप पाऊस पडतो. त्यामुळे तिच्या कमजोर मुलांना त्रास कमी होतो. व्यास सांगतायत, ते सुरवीचं सांगणं ऐकून इंद्राला अचंबा वाटला. एवढं सांगून पुढे व्यास धृतराष्ट्राला म्हणतात, जसं त्या गायीचं प्रेम सगळ्या तिच्या वासरांसाठी सारखं होतं, तरीही त्यातल्या कमजोरांबद्दल जरा माया जास्त होती. त्याचप्रमाणे तू सुद्धा म्हणतोयस की पंडूची मुलं आणि तुझी मुलं तुला सारखीच प्रिय आहेत, तरीही त्यातल्या त्यात कमी नशीब असणाऱ्यांसाठी तुझ्या मनात जास्त माया असायला पाहिजे होती. विदुरांचं पांडवांच्याकडे जाण्यामागील कारणसुद्धा तेच आहे. व्यास पुढे त्याला सांगतायत, तू आणि पंडू माझीच मुलं आहात. दोघंही मला सारखेच प्रिय असलात तरी पंडूची मला जास्त काळजी वाटते, कारण तो कसा मेला ते तुला माहीत आहे. आणि आता त्याच्या मुलांची काय अवस्था तुझ्या मुलांनी केलेली आहे ते पाहता साहजिकच माझ्या मनात पांडवांच्याबद्दल जास्त माया उत्पन्न झाली आहे. त्यांच्या भवितव्याची, त्यांच्या सुरक्षिततेची मला सतत चिंता खात आहे. म्हणून सांगतो, जर तुला सगळे कुरु सुखाने राहावं असं वाटत असेल तर तू तुझ्या मुलाला दुर्योधनाला पांडवांची सलोखा करण्यास सांग, आणि जे वितुष्ट तो त्यांच्याबाबत मनात राखून आहे, त्यात काहीही तथ्य नाही, तेही त्याला समजून सांग. तसं तू केलं नाहीस तर मी तुझ्या मुलांना शिक्षा करीन, ज्यामुळे ते त्यांचं राज्य घालवून बसतील. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 9वा भाग संपलेला आहे. वनपर्व भाग 10. पहिलं अरण्यक पर्व संपलं. ते व्यासमुनींचं सांगणं ऐकल्यानंतर धृतराष्ट्र त्याला सांगतात, अहो मुनीवर,
तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळे राजे त्यांच्या प्रजेतील कमजोरांसाठी जास्त दक्ष असतात. तुम्ही जे सांगता ते सगळ्या कुरु घरासाठी हितकारकच आहे, त्याबद्दल शंका नाही. त्याचप्रमाणे भीष्म, विदुर, द्रोण आणि कृप हे सुद्धा तसंच सांगतात. पण मी माझ्या मुलाला सुधारू शकत नाही आणि मी त्याला दुःखीसुद्धा पाहू शकत नाही. त्यासाठी तुम्ही एवढं करा की माझा मुलगा दुर्योधन तुमच्या कृपेने सुधारेल आणि पांडवांचा द्वेष करणं बंद करेल. ते ऐकल्यानंतर कृष्ण द्वैपायन सांगतात, तुझ्या पुतण्यांना भेटल्यावर ते महान ऋषी मैत्रेय तुझ्या भेटीस आले आहेत. ते तुझ्या मुलाला दम भरतील आणि सुधारण्यासाठी ताकीद देतील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचं भलं होईल. ते जे सांगतात तसे तुझे कौरव करतील तर ठीक, नाहीतर तो ऋषी तुझ्या मुलांना शाप देऊन बरबाद करील. वैशंपायन सांगतात, असं सांगून व्यासमुनी निघून जातात. त्यांच्या जाण्यानंतर मैत्रेय ऋषी तिथे अवतरतात. त्या भटकणाऱ्या ऋषींचं स्वागत अर्घ्य अर्पून धृतराष्ट्र आणि त्याची मुलं सन्मानपूर्वक करतात. त्यानंतर तो राजा ऋषींना आदरपूर्वक सांगतो, अहो पुण्यवंत, आपला कुरु जंगलाकडील प्रवास सुखरूप तर झाला ना? माझे पुतणे पांडव कसे आहेत? ते तिथे वनवासात राहणं पसंत करतायत का? आपल्याला काय वाटतं, ह्या चुलत भावात मेळ भविष्यात होईल का? ते प्रश्न ऐकल्यावर ऋषी मैत्रेय म्हणतात, तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने निघालो आहे. त्यात कुरु जंगलाला भेटत आहे. मी अनपेक्षितपणे तिथे पांडवांना पाहिलं कम्यक वनात. तिथे मी पाहिलं की अनेक मोठे ऋषी त्यांच्याबरोबर निवासाला आहेत. ते सगळे संन्याशाच्या रूपात तिथे वस्ती करून आहेत. त्यांचे केस वाढलेले आहेत. त्यांच्या अंगावर हरणाच्या कातड्यांचे अंगरखे आहेत. तिथे मला समजले की तुझ्या लाडक्या दुर्योधनाने एक घोडचूक केली आहे. त्या द्यूताच्या खेळामुळे तुझ्या घराण्याचा नाश संभवत आहे. म्हणून मी तुमच्या घराण्याला वाचवण्यासाठी इथे तुझ्याकडे येण्याचं ठरवलं, जेणेकरून त्या शंतनूच्या वंशाचा ऱ्हास होणार नाही. आमचं लक्ष असतं तर तुमच्या कारभारावर, जरी आम्ही तुम्हाला दिसत नसलो तरी. हे लक्षात ठेव. तुझी मुलं विनाकारण त्यांच्याशी वैर करत आहे, ज्याला काहीही आधार नाही. आणि हे सगळे तुम्ही वडील माणसं घरात असताना होत आहे याचं नवल वाटतं. ज्या हितसंबंधाशी तुम्ही सगळे जोडलेले आहात त्यात वाद करायला जागा नसताना हे होत आहे. मग त्याचा परिणाम तुम्हा सगळ्यांना फार भारी किंमत मोजूनच करावा लागणार आहे. तुमच्या ह्या कृत्यामुळे तुम्ही एखाद्या गुन्हेगारापेक्षा जास्त खराब ठरलेला आहात आणि सर्व संन्यासी, बैरागी आणि तुमची प्रजा तुम्हाला नापसंत करत आहे. एकाही ज्ञानी ब्राह्मणाची तुमच्यावर कृपा राहिलेली नाही. वैशंपायन नंतर सांगतायत, तेवढं बोलल्यानंतर ऋषी मैत्रेय रागवलेल्या दृष्टीने दुर्योधनाकडे पाहत बोलतात, आता मी जे सांगतोय ना ते नीट ध्यान देऊन ऐक. ते तुझ्या आणि इतरांच्या भल्यासाठी आवश्यक होत आहे. त्या पांडवांची तू विनाकारण भांडण उकरून काढू नकोस, कारण त्यातच तुझं हित आहे. तुला वाटतंय की तू काहीही करून त्यांचा नाश करू शकशील, तर तो तुझा गैरसमज आहे. ते सगळे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिमान आहेत. त्यांच्यातील शक्तीशी तू आणि तुझे दोस्त लढू शकणार नाहीत. त्यांनी देवांना भारी गेलेले राक्षस मारलेले आहेत. तू तुझ्या छोट्या कुवतीचा अंदाज घेऊन त्यांच्यापासून दूर किंवा त्यांच्याशी सलोखा करून राहणंच तुमच्या हिताचं आहे. जो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या शत्रूशी मुकाबला करतो तो हमखास हरतो, नव्हे तो मारला जातो. तुझंसुद्धा तेच होणार आहे. एकदा युद्ध सुरू झालं की मग तुमचं भवितव्य कोणीही बदलू शकणार नाही. म्हणून जोवर शक्य आहे तोवर तू शहाणपणानेच तुझे सगळे हे मूर्खपणाचे उद्योग आवर. त्यात तुझं आणि तुझ्या आप्तांचं भलं आहे. मायावी शक्ती असलेले हिडिंब, बकासूर आणि आता किरमिरासारखे राक्षस भीमाने हातोहात ठार मारलेले आहेत. त्याच्यापुढे तू काय करणार? किरमिराला आत्ताच भीमाने कसं मारलं ते तुला समजलं ना, तर मी काय म्हणतो आहे याची तुला कल्पना येईल. तुला माहीत आहे, तुझ्या त्या भावाला युद्ध फार प्रिय आहे. शत्रूला ठार मारण्याने त्याला अत्यानंद होतो. जरासंधाचा वध कसा केला तू जाणतोसच. ज्याच्याकडे द्रुपदाचा मुलगा आहे, ज्याला कधीही कोणीही हरवू शकणार नाही असे लोक आहेत, त्यांच्याशी मुकाबला करण्याची नुसती कल्पनासुद्धा करणं किती मोठा मूर्खपणा आहे हे तू लक्षात घे. आणि हे सर्व लक्षात घेऊन शहाण्या माणसासारखा
तू त्यांच्याशी सलोखा करशील तर त्यात तुझं आणि तुझ्या सगळ्या आप्तांचं हित आहे. त्या महाबली पांडवांना असंख्य ऋषी, मुनी आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद आहे. त्यांना इंद्रसुद्धा हात लावण्याचा विचार करत नाही. तिथे तू त्यांचा नाश करण्याचे स्वप्न पाहतो आहेस, म्हणजे तुझा खरं तर विवेकच संपलेला आहे. त्या तुलनेने तुझ्याकडे एका तरी ऋषी, मुनी आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद आहेत का? ते मैत्रेयाचं बोलणं ऐकल्यानंतर तो नीच प्रवृत्तीचा खलपुरुष दुर्योधन आपल्या प्रशस्त मांडीवर जोरजोराने हात मारून त्याचा क्रोध व्यक्त करतो. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर हास्य उमटतो. तो गप्प राहतो. तो माती पायाने उकरण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं त्याच्या क्रोधाची अभिव्यक्तीच होती. ते त्याचं वागणं मैत्रेय ऋषीला पसंत पडत नाही आणि ते रागावतात. दैवात जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तो महान ऋषी दुर्योधनाला शाप देतो. आपल्या कमंडलूतील पवित्र जल हातात घेऊन तो ऋषी रागाने लाल झालेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत म्हणतो, ज्या अर्थी तू माझा ऐकणार नाहीस त्या अर्थी लवकरच तुझ्या या उर्मटपणाची मोठी किंमत तू देशील. ते युद्ध जे तुझ्या चुकीमुळे आणि तुझ्या पित्याच्या तुझ्यावरील प्रेमातून उत्पन्न होणार आहे, त्यात भीम त्याच्या गदेने तुझी मांडी जिच्यावर तू आता थाप मारलीस ना ती फोडून टाकेल. धृतराष्ट्र ती शापवाणी ऐकतो. तो ऋषीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्याला त्याचा शाप मागे घेण्याची विनंती करतो. ऋषी राजाला सांगतो, जर तुझ्या मुलाने पांडवांची क्षमा मागून सलोखा केला तर माझा शाप खरा होणार नाही, पण जर ते झालं नाही तर मात्र माझा शाप सिद्धच होईल. भीमाच्या ताकदीचा अंदाज यावा म्हणून धृतराष्ट्र त्याला विचारतो, किरवीराचा वध भीमाने कसा केला? मैत्रेय क्रुद्ध होते. ते राजाला सांगतात, मी ते तुला सांगणार नाही. तुला ते विदूर सांगेल, कारण त्यावेळी विदूर तिथे उपस्थित होता. असं बोलून तो ऋषी निघून गेला. दुर्योधनसुद्धा किरमिराच्या वधाची वार्ता ऐकून बराच घाबरून गेला होता. तो सुद्धा तिथून निघून जातो. अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 10वा भाग इथे संपलेला आहे आणि पहिल्या अरण्यक पर्वात हेही संपलेलं आहे.